मित्रांनो तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करेन. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आजपर्यंत नवीन गाडी घेऊन आलो आहे, जी असणारे मारुतीची मॉडेल तुम्हाला दाखवतो कुठे ती. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आलो आहे. ही आहे CHची अल्फा, सर्वात टॉप मॉडेल आहे का. तुम्हाला या पाच गाडी तर मी रिव्ह्यू देणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. यामध्ये तुम्हाला टायमिंग काय असणार आहे, कलर कोणते असतील, आणि ही 2024ची मॉडेल आहे, लेटेस्ट आहे. ठीक आहे, 2023मध्ये आणि 24मध्ये एकच फरक असणार आहे प्राईसमध्ये. स्टार्ट करतो गाडीच्यापर्यंत कीपासून, तुम्हाला की पण दाखवून देतो. हे बघा मित्रांनो, तुमची की अशी असणार दिलेली, सर्वात टॉप मॉडेल तुम्हाला अशी की असणार आहे, लॉक अनलॉक आणि बूट ओपन करण्यासाठी. ठीक आहे, सेटवरती तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असणार आहे या ठिकाणी. बस मित्रांनो, डोंबिवलीमध्ये ही जी मॉडेल आहे आपली CHची, ही आहे 1.5 लिटरची. तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशन असणार आहे, हायब्रिडमध्ये मॉडेल. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला 4 वेरियंट दिलेली असणार आहे. एक असणार आहे सिग्मा, डेल्टा, झिटा आणि अल्फा. हे 4 वेरियंट तुम्हाला भेटतील यामध्ये, आणि कलर पण तुम्हाला वेगळे दिलेले असणार आहे. मेन म्हणजे तुम्ही जर कोणती गाडी परचेस करायला जात असाल तर तुम्हाला CS तुम्हाला हे बेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर वेरियंट असतील, कारण की सेफ्टी रिगार्डिंग तुम्हाला थोडीशीमध्ये हे असणार आहे कमी, पण तुम्हाला स्पेस जो असणार आहे या गाडीमध्ये तो एकदम भारी दिलेला असणार आहे. म्हणजे पाठीचं तुम्हाला लेगरूम पण मस्त असणार दिलेला पाठीमागून, आणि आरामशीर तुम्ही बसू शकतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही लॉंग रूटला जरी गेला असं ड्रायव्हिंग करून, तर तुम्हाला आतमध्ये जो स्पेस आहे तो तुम्हाला चांगला भेटेल यामध्ये. हे आणि अशा डिझाईन वाईज आणि मेन म्हणजे आतमधली स्पेस वाईज याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही थोडंसं तुमचं बजेट थोडंसं कमी डाऊन असेल तर तुम्ही ही गाडी परचेस करू शकता. गाडीचा तुमचा फ्रंट असा दिला असणार आहे. हेडलाईट तुम्हाला असणार आहे, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेलं असेल या ठिकाणी, आणि टर्न इंडिकेटर दिलेलं असणार तुम्हाला हॅलोमध्ये. इकडे खाली तुम्हाला DRL दिलेलं असेल LED मध्ये. फॉग लाईट तुम्हाला असणार आहे LED मध्ये दिलेले, आणि साईडला तुम्हाला क्रोममध्ये तुमची ही पट्टी दिलेली असणार आहे. नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागा दिली असेल. सेंटरला तुम्हाला सुझुकी लोगो असणार आहे, आणि दोघं साईडला तुम्हाला आता क्रोममध्ये तुमची डिझाईन दिली असणार आहे. ठीक आहे, पट्टी, आणि सेंटरला तुम्हाला असणार आहे ग्रीन या ठिकाणी दिलेली असेल. ठीक आहे, खाली पण तुम्हाला सिमन ग्रीन दिलेली असेल या ठिकाणी ब्लॅक कलरमध्ये, आणि थोडंसं तुम्हाला आता एअर सर्क्युलेशनसाठी जागा दिलेली असणार या ठिकाणी. आणि पुढचं बोर्ड तुम्हाला दिलेलं असणार आहे हे फ्लॅटमध्ये, आणि सेंटर तुम्हाला बघा 2 वॉशर असतील दिलेले, वायपर दिलेले असतील, आणि वरती तुम्हाला कुठेही रिफ्लेक्ट भेटणार नाही, म्हणजे आणि वायरलेस अँटेनामध्ये तुम्हाला जागा भेटणार नाही. ठीक आहे, यामध्ये. आणि ओव्हर EVM तुमचे असणार आहे बॉडी कलरमध्ये. टर्न इंडिकेटर लाईट पण दिलेले असणार या ठिकाणी. ठीक आहे, आणि जे हे असणार आहे आपलं कांद्याला हँडल्स, हे तुम्हाला असणार आहे क्रोममध्ये दिलेले या ठिकाणी. ठीक आहे, आणि रिक्वेस्ट सेन्सर तुम्हाला यामध्ये दिलेलं असणार आहे, म्हणजे तुम्हाला कीमध्ये तुम्ही पॉकेटमध्ये ठेवायची आणि तुम्ही अनलॉक करू शकता अशी गाडीला या ठिकाणी. आणि हे जो पार्ट आहे, हा इथला पार्ट, हा क्लायडिंगचा तुम्हाला दिले असणार या ठिकाणी. तो पण असणार तुम्हाला SSG पार्टमध्ये. टायरची तुम्हाला साईज दाखवून देतो किती असणार आहे. टायरची तुम्हाला साईज असणार आहे 195/55R. 16 इंच तुमचे हे डायमंड कट तुम्हाला हे ऑलॉय दिलेलं असणार या ठिकाणी. फ्रंटला तुम्हाला असणार आहे व्हेंटिलेटर डिस्क दिलेली असणार आहे, डिस्क ब्रेक दिलेली असणार फ्रंटला. ठीक आहे, आणि पुढचे जे सस्पेन्शनमध्ये दिलेलं असणार आहे तुम्हाला असणार ते मॅक फॉर्सनमध्ये. ठीक आहे, इकडे आता हे मडफ्लेक दिलेलं असतं या ठिकाणी. ओके, आणि हे बघा, हे आपले हे जे असणार आहे डोअर वायझर, हे तुम्हाला एक्सेसरीजच्या पार्टमध्ये भेटून जातील. सध्या म्हणजे जशी गाडी असते न्यू ब्रँड तेव्हा तुम्हाला हे भेटत नाही, हे तुम्हाला एक्सेसरीजच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. वरती तुम्हाला कुठेही आपलं हे नाही आहे, आपल्या कांदा फ्लेअर नाही आहे. ठीक आहे, आणि वायरलेस अँटेना पण तुम्हाला यामध्ये भेटणार नाही या गाडीमध्ये. ठीक आहे, तुम्हाला आता साईडची आपले रिअर प्रोफाईल दाखवतो गाडीची. टेललाईट तुम्हाला अशी दिलेली असेल, LED मध्ये इथं तुम्हाला डेरा दिलेली असेल या ठिकाणी 2, आणि टर्न इंडिकेटर लाईट इकडं, आणि हे आपले रिव्हर पार्किंग लाईन दिलेली असणार आहे हॅलोजनमध्ये. ठीक आहे, हायब्रिड स्मार्ट हायब्रिडच्या तुम्हाला ब्रँडिंग इथं भेटून जाईल. इथं तुम्हाला ही क्रोममध्ये पट्टी भेटून जाईल या ठिकाणी. सुझुकीचा लोगो, CHची ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. इकडे पण तुम्हाला क्रोममध्ये ही पट्टी भेटून जाईल. 4 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिलेलं असेल, रिफ्लेक्टर दिलेलं असेल इकडं, आणि हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे, आणि तुम्हाला बूट पेस पण तुम्हाला एवढं असणार आहे. बूट पेस तुम्हाला भरपूर दिलेलं आहे या गाडीमध्ये. ठीक आहे, याच्या खाली तुम्हाला स्पेअर दिलेलं असणार, आणि टूल किट दिलेलं असणार, जॅगवी दिलेलं असेल या ठिकाणी, रिफ्लेक्टर दिलेलं असेल या ठिकाणी. ठीक आहे, आणि इकडे जरा तुम्हाला लॅम्प, हा लॅम्प तुम्हाला वरती दिलेला असणार आहे, तो पण तुम्हाला दिलेला असणार आहे हॅलोजनमध्ये. बूट पेस तुम्हाला दिलेली 510 लिटरपर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर तुम्हाला इथं मोठा स्पेस भेटेल यामध्ये या गाडीमध्ये. आता मी बूट बंद करतो. ठीक आहे, ठीक आहे, आणि याच्या खाली तुम्हाला असणार आहे आपलं हे दिलेलं सॅलचं दिलेलं असेल, आणि आपलं हुक दिलेलं असणार आहे टोईंग करण्यासाठी. ठीक आहे, वरती तुम्हाला नेक्स्टची ब्रँडिंग दिलेली असेल या ठिकाणी. डिफॉगा दिलेलं असणार आहे, आपलं सनवायझर दिलेलं असेल इकडे साईडला आपलं हां. ठीक आहे, हाय माऊंट स्टॉपला दिली असणार आहे. आता मी तुम्हाला रिअर डोअर ओपन करून दाखवतो गाडीचा. हे बघा, रिअर डोअर तुम्हाला हा पूर्णपणे इथं ओपन होईल, म्हणजे सध्या तिथं काच आहे, सामावून ओपन करायला लागेल. ठीक आहे, डबल टर्नमध्ये तुमचे हे असणार दिलेलं तुम्हाला इंटेरियर. हे लेदरमध्ये तुम्हाला हा दिलेला असणार, सॉफ्टमध्ये असले असणार. हे तुम्हाला तिथं ओढमध्ये दिली असणार डिझाईन, इथं पण, आणि इथं पण दिलेली असणार आहे. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे फायबरमध्ये दिलेला असणार आहे. इथं तुम्हाला सिल्वरमध्ये तुम्हाला पट्टी दिलेली आहे या ठिकाणी. क्रोम डोअर हँडल असतील, 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असतील, आणि तुम्हाला 2 ट्विटर येतील.
टॉप मॉडलमध्ये, ठीक आहे. ही अल्फावाली मॉडल आहे, ठीक आहे. बॉटल होल्डर असणार आहे, स्पेस दिलेलं असणार आहे, ठीक आहे. हे आपल्या पॉवर विंडो ज्याच्यामध्ये दिलेलं असणार आहे या ठिकाणी, 1 टच असणार आहे अपडाऊन. आणि लेदर रॅपमध्ये तुमची ही सीट दिलेली असणार यामध्ये, ठीक आहे. तुम्हाला 2 कप होल्डर दिलेले असतील, आर्मरेस्ट आहे. हे ड्रेस तुमचे असणारे हे माउंटेड दोघंही दिलेले. तुम्हाला सनसेट दाखवले तुम्हाला जे दिलेले असणारे टॉप मॉडलमध्ये दिलेले असेल हे, ठीक आहे. आणि हे जर बघितलं आपलं हे सीट हे तुम्हाला पूर्णपणे असणार आहे असे, ठीक आहे. म्हणजे फोल्ड होणार नाही यामध्ये. तुम्हाला वरती तुम्हाला लॅम्प दिले असणार आहे दोघं साईडला, इथं पण तुम्हाला लॅम्प दिले असणार, इथं पण तुम्हाला लॅम्प दिले असणार एका साईडला, ठीक आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो. वरती करू याला. हां, मी बसलो आहे माझ्यासारखे आरामशी तिथं, तरी पण 2 ते 3 लोक आरामशी जमू शकतात आणि एक लहान मुलगा तरी. तुम्हाला आतमधला आपला लेगरूम पण दाखवतो. हे बघा मित्रांनो, लेगरूम तुम्हाला एवढं वाटेल, ठीक आहे. हे आपले न्यूजपेपर ठेवण्यासाठी तुम्हाला जागा दिली असते या ठिकाणी. हे ड्रेस तुमचे माउंटेड असणं दिली. टिचिंग पण तुम्हाला बघू शकता एकदम परफेक्ट दिलेली याच्यामध्ये. जसं तुमचे सीटचं कवर तसं तुमची ही टिचिंग दिलेली असणार या ठिकाणी. आणि ही जे असणार आहे आपलं सीट बेल्ट हे तुम्हाला दिलेली असतं फिक्समध्ये, ठीक आहे. हे माउंटेन असते तुमची, इथं फिक्स दिलेली असेल. इथं पण तुम्हाला लॅम्प दिलेलं असणार आहे. सॉफ्ट डोअर क्लोज हेच असणार आहे हँडल. इथे तुम्हाला हुक दिलेलं असेल आपलं कोट बीट ठेवत असेल तर, ठीक आहे. किंवा आपली कॅरी बिअर ठेवू शकतात तर. पुढचं तुम्हाला डॅशबोर्ड असं दिलेलं या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ठीक आहे. आणि हे आपले एसीची वेंटिलेटरमध्ये दिलेलं असते. आमरेज दिलेलं असेल. हा पुढे 2 एसीचे वेंट दिलेले असतील. आणि कशाला बघा इथं तुम्हाला हे 12 वॉट तुम्हाला आता सॉकेट दिलेलं असणार आहे. आणि इथं हे दिलेलं असणार तुम्हाला स्पेसमध्ये मोबाईल ठेवणारी किंवा कुठेतरी किचन बिचन ठेवणारी. आणि खालच्या साईडला तुम्हाला अशा प्रकारची किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे जर मॅट पाहिजे असेल तुम्ही ते ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये लावू शकतात, ठीक आहे. इकडे साईडला पण तुम्हाला सेमच दिलेलं असेल. इकडे पण तुम्हाला ही डिझाईन दिलेली असेल अशी बॉर्डरमध्ये इकडे साईडला. आणि बसायला गेलं तर आरामशी तुम्हाला इथं बसू शकतात. म्हणजे जशी आपली स्विफ्टची डिझायर आहे तिला कसा स्पेस आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला डबलचा स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये भेटू शकतो. म्हणजे आरामशीर बसण्यासाठी, म्हणजे लॉंग टुरिंगसाठी तुम्हाला मस्त आहे. आणि मेन म्हणजे बसकी गाडी असल्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. मेन म्हणजे हायवेवरती जेव्हा आपण टर्न घेतो गाडीला त्या टायमाला पण तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही गाडीला. म्हणजे असे आरामशीर गाडीशी टर्नवर शकते. जास्त हायटेड गाड्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो ह्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला ड्रायव्हर साईडचा हे दाखवतो डोअर ओपन करून. हे बघा मित्रांनो, डोअर तुम्हाला असं असणार. डोअरमध्ये तुम्हाला समज वुडनमध्ये तुमची ही डिझाईन दिलेली असणार आहे. क्रोम डोअर अँड असली ORVचे कंट्रोल असतील. लॉकचे कंट्रोल दिलेले असतील या ठिकाणी. ही असणार आहे स्विच प्ले कोणते पॉवर विंडोचे, ठीक आहे. इथं पण तुम्हाला ही वुडमध्ये तुमची ही डिझाईन दिलेली असणार आहे. सॉफ्ट असणार थोडंसं याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं. बॉर्डर होल्डर स्पीकर, ठीक आहे. हे स्पेस दिलेली असणार आहे. इकडच्या तुम्हाला बघा इथं तुमचं हाईट ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला इथं लाईन असणार आहे लिव्हर. आणि हे डिक्लाइन करण्यासाठी आणि पाठीमध्ये पुढे करण्यासाठी पण ही लिव्हर दिली असणार आहे, ठीक आहे. हे आपलं पेट्रोलचं कॅप ओपन करण्यासाठी मला लिव्हर दिलं असेल या ठिकाणी. हे असणार आहे आपलं बूटचं दिलं असेल या ठिकाणी, ठीक आहे. इकडे आपलं ट्रॅक्शन कंट्रोलचं लिहिलं असणार आहे ऑन ऑफ करण्यासाठी. हेडलाईटची कंट्रोल दिली असेल तिकडे साईडला. स्टार्ट स्टॉप बटन दिलेलं असेल इंजिन या ठिकाणी. इकडे पण तुम्हाला वुडमध्ये तुमची ही डिझाईन दिलेली असेल. आपले एसीचे वेंट दिलेले असेल या ठिकाणी ब्लॅकमध्ये. आणि वरतून क्रोममध्ये तुम्हाला ही डिझाईन दिलेली असेल या ठिकाणी, ठीक आहे. इथं आपण चेंज करू शकतो, ठीक आहे. स्टेअरिंग तुमचं असं असेल इकडे साईडला. क्रूज कंट्रोल आणि इन्फोटेनमेंट सिस्टम तुम्हाला कंट्रोल दिलेली असेल, ठीक आहे. मी तुम्हाला आतमध्ये बसून दाखवतो आता. हे बघा तुमचं हे असं असणार दिलेलं, ठीक आहे. आणि हा 17.28 सेंटीमीटर तुमचा हा टच स्क्रीन डिस्प्ले दिलेला असेल. इन्फोटेनमेंट सिस्टीम अँड्रॉइड ऑटो अँड ॲपल कारप्ले तुम्हाला दिली असणार. यामध्ये सेफ्टी रिगार्डिंग तुम्हाला असणारे ABS, EBD, ESP हिल होल्डर्सेस दिलेले असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला हिल ट्रॅक्शन कंट्रोल पण दिलेलं असेल, ठीक आहे. 2 तुम्हाला इथं एअरबॅग दिलेले असेल, ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड. आणि इकडे बाबा हे तुमचं IR दिसणार आहे आतलं, ठीक आहे. हे तुमचं असणार आहे याच्यामध्ये ॲटोमॅटिकमध्ये, ठीक आहे. म्हणजे तुम्ही हे करू शकतात. सनवायझर तुम्हाला इथं दिलेलं असेल. तिकीट होल्डर दिलेलं असणार या ठिकाणी, ठीक आहे. हे आपले वरच्या साईडला सनग्लासेस दिलेले आहे होल्डर, ठीक आहे. सनग्लासेस त्या डिझाईन असणार आहे. हे आपले लॅम्प दिलेले असेल आपले हॅलोजनमध्ये, ठीक आहे. माईक दिलेलं असेल इकडच्या साईडला, ठीक आहे. आपण हे करू शकतो असं, ठीक आहे. इकडे पण तुम्हाला सेम असं दिलेलं मिरर दिलेलं असेल या इकडे साईडला तुम्हाला. इथं वरती मिरर दिलेलं असणार आहे, ठीक आहे. आणि हे बघा हा एअरबॅग तुम्हाला दिलेली असेल. एसीची वेंट तुम्हाला 2 इथे दिलेली असतील. हॅझार्ड लॅम्प दिलेलं असेल या ठिकाणी. आपलं ॲटोमॅटिक तुम्हाला क्लायमेट कंट्रोल दिलेलं असणार इकडे साईडला. इकडे बघा खाली आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला असणार आहे ऑक्स पण दिलेलं असेल आणि USB पोर्ट पण दिलेलं असणार आहे. आणि हा असणार आहे 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट दिलेलं असेल या ठिकाणी, ठीक आहे.
आणि हे असणार तुमचं हे बॅटरीचं असणार दिलेलं, ठीक आहे. स्पेस दिला असेल इथं काय साईडला हा तुम्हाला, ठीक आहे. आणि हे 2 कप होल्डर तुम्हाला दिले असेल इथं. 5 स्पीड तुम्हाला हा मॅन्युअली गिअरबॉक्स दिलेला असणार आहे. हँड ब्रेक दिलेला असेल, आर्मब्रेक दिले असणार, थोडंसं स्पेस दिले असेल इकडे साईडला, ठीक आहे. हे पाठीमागे पुढे होणार नाही, हे नॉर्मल राहील तुम्हाला ती दिली असणार आहे. ट्विटर दिलेलं असेल या ठिकाणी, ठीक आहे. आणि इथं पण तुम्हाला एसीच्या विंडो भेटून जाईल या ठिकाणी, ठीक आहे. आणि हा पुढचं जे डॅशबोर्ड असेल तुम्हाला हा पूर्णपणे असं फ्लॅटमध्ये दिलेलं असेल या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला तर मूर्ती तर लावायची असेल देवांची तुम्ही तर लावू शकता या ठिकाणी, ठीक आहे. पण हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार फायबरमध्ये दिलेला. आणि पुढे जर बघितलं तुम्हाला बघा इथून तुम्हाला असं चालवताना कोणताही प्रॉब्लेम होणार नाही, कारण की तुम्हाला जे असणार आहे बोनट तुम्हाला दिसणार तरी पण तुम्हाला स्पेस पण समजून जाईल की किती असू शकतो हे पुढे. तुम्हाला मी आता हे बघा आतलं हे बघा इथं तुम्हाला क्रूज कंट्रोल दिलेलं असेल, इकडं सुझुकीचा लोगो दिलेला असेल. हा आपला तुमचं असणार आहे एन्फोटेनमेंट सिस्टमची कंट्रोल दिलेली असेल, वायपरचे कंट्रोल दिलेले असेल, हेडलाईटचे कंट्रोल आहे आणि आपले टर्न इंडिकेटरचे कंट्रोल, ठीक आहे. आणि हे तुमचं असणार आहे तुमचं मधलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. सेंटरला तुम्हाला एमआरटी दिलेलं असेल या ठिकाणी, स्पीडोमीटर दिलेलं असेल, फ्यूल गेज दिलेलं असेल इकडे साईडला, RPM मीटर तिकडे साईडला दिलेलं असणार या ठिकाणी, हे आपलं टेम्परेचर तर दिलं असेल या ठिकाणी, ठीक आहे. आणि हे तुमचे लिव्हर दिलेलं असेल या ठिकाणी, ठीक आहे. आपण ते चेंज करू शकतो, पण तुम्हाला गाडी पहिल्यांदा स्टार्ट करून दाखवतो, ठीक आहे. गाडी स्टार्ट झाली, ठीक आहे. चला ठीक आहे. असं तुम्हाला सेंटरला तुम्हाला एमआयडी स्टार्ट होऊन जाईल यामध्ये, हे बघा इकडे तुम्हाला ते दिलेच नाही इकडे झालं मला किती किलोमीटर झालं ते, बॅटरीची लेवल किती आहे ती, ठीक आहे. हे तुम्हाला दिसत तरी या ठिकाणी हे बघा वरती तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे. आणि एक मिनटं वरती तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे, टेम्परेचर किती आहे ते पण तुम्हाला दिसत राहील यामध्ये, ठीक आहे. हे तुम्हाला एव्हरेज फ्यूल इकॉनॉमी दिली असेल यामध्ये, ठीक आहे. ड्रायव्हिंग टाईम दिलेलं असेल, ठीक आहे. टोटल आयडल स्टॉप तुम्हाला किती दिलेलं असणार आहे फ्यूलचं, ठीक आहे. फ्यूल किती असेल ते पण दिसेल, डेट पण टायमिंग दिलेलं असणार, डेट दिलेली असेल या ठिकाणी, ठीक आहे. हे आपलं मोशन असणार, फ्रंट रिअरचं टॉर्क पॉवर किती असेल ते, एक्सेलेशन, ब्रेकिंग, इंजिन सगळं तुम्हाला दिसत राहील, ठीक आहे. सेमच इकडच्या साईडला पण तुम्हाला दिसत राहील, ठीक आहे. ठीक आहे. ट्रिप A ट्रिप B इथं बघा हे चेंज होतं आहे या ठिकाणी, ठीक आहे. एवढं तुम्हाला भेटून जाईल या गाडीमध्ये. आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम तुमचा असं असणार दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळं असणार आहे आपलं, याच्यामध्ये तुम्हाला सगळं भेटेल. टायमिंग भेटणार आहे, ठीक आहे. डेट दिलेलं असणार आहे, आपला FM असणार आहे, मीडिया असेल, फोन कनेक्टिव्हिटी असणार आहे. आता मोबाईल कनेक्टिव्हिटी तुम्हाला याच्यामध्ये ॲप दिलेली असणार आहे, तुमचं करू शकता त्याच्यामध्ये ब्लूटूथनुसार, ठीक आहे. हे आपले क्लायमेट कंट्रोल दिलेलं असेल, लो करतो सध्या, लो बोलतो हाय करतो, थंडी वाजायला लागली, AC बंद करून टाकतो. हे मोड दिलेलं असेल तुम्हाला या ठिकाणी, ठीक आहे. रिअरमध्ये आणि आपले हे फॅनचे तुम्हाला स्पीड दिलेलं असेल या ठिकाणी, ठीक आहे. आणि हे आपण आपलं टेम्परेचर सेट करू शकतो यामध्ये, नॉर्मल किंवा याच्यामध्ये तुम्हाला दिसत तसं. इकडे तुम्हाला पॉवरचं दिलेलं असणार आहे, व्हॉल्यूमचे कंट्रोल असतील, सेटिंग, मीडिया बॅक करण्यासाठी माझे दिलेले असणार या ठिकाणी, ठीक आहे. मीडियाचं तुम्हाला कंट्रोल पाहिजे असेल तर तुम्ही इथे करू शकता, ठीक आहे. USB ऑक्स तुम्हाला खाली दाखवलं तर ब्लूटूथ पण तुम्हाला दिले असणार याच्यामध्ये, ठीक आहे. वरतून तुम्हाला बघा तुम्हाला काय काय तुम्हाला जर एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला कोणते मेनू तुम्हाला वरती पाहिजे असेल तुम्ही इथं ॲड करू शकता त्यामध्ये, ठीक आहे. ठीक आहे. हे अप्लाय केलं तुमचे बघा ह्या वुडमध्ये तुमचं इथं सेंटर तुम्हाला डिझाईन दिलेली असणार आहे, सिल्वरमध्ये पण ही पट्टी दिली असेल. आणि आपलं वेसी वेंटच्या तुम्हाला ठिकाणी पण तुम्हाला असं सिल्वरमध्ये तुम्हाला ही पट्टी दिसत राहील डिझाईन. ग्लव बॉक्समध्ये दाखवून देतो, ग्लव बॉक्स पण तुम्हाला भरपूर मोठा दिलेला असणार आहे, ठीक आहे. फर्स्ट एड किट दिलेलं असेल आणि बुक दिलेलं असणार आहे, ठीक आहे या ठिकाणी. आणि फ्यूल किती आहे सध्या याच्यामध्ये बाकी, आणि हे ॲप्लिकेशन बाकीची फंक्शन दिलेली असेल, इंजिन लाईट, आपलं लो बॅटरी लाईट, आणि लो ऑइल प्रेशर लाईट, ठीक आहे. हे आपलं सीटबेल्टचं असणार आहे दिलेलं, हे डोअर ओपन झालेले ते असणार दिलेलं, ठीक आहे. आता मी तुम्हाला गाडीचं बोनर ओपन करून दाखवतो, ठीक आहे. आणि इंजिनबद्दल थोडीशी माहिती देतो तुम्हाला. पहिल्यांदा गाडी बंद करूया. इथं पण तुम्हाला थोडासा स्पेस दिलेला असेल या ठिकाणी, ठीक आहे. आणि हे आपण आता इथून ओपन करूया, ठीक आहे. सॉरी डिक्की ओपन झाली, हे इकडचा बोनर ओपन करूया, ठीक आहे. पहिल्यांदा मी बोनर ओपन करतो नंतर तुम्हाला दाखवतो.
मित्रांनो तुमचं इंजिन गाडीचं असं असणार आहे. वरती तुम्हाला आशुतोष नंबर ताकद दिली असेल या ठिकाणी, ठीक आहे. आणि हे इंजिन तुम्हाला असं दिलं असणार आहे. हे तुम्हाला असणार आहे K15 स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले असणार आहे DOSCमध्ये, जे 1500 cc तुमचं इंजिन दिले असणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 104.6 BHPची, जी 6000 RPM नंतर येते. आणि 138 Nm टॉर्क भेटतो, तो 4500 RPM चालला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटेल 74 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटेल तुम्हाला 85 mm पर्यंत, ठीक आहे. आणि कंपनीकडून जी मायलेज क्लेम केलेली ती तुम्हाला मॅन्युअलमध्ये भेटते तुम्हाला 20.65 km/लिटरची आणि ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला भेटेल 20.4 km/लिटरची याच्यामध्ये मायलेज, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त मॅन्युअलमध्ये दिलेलं असणार आहे आपलं गिअरबॉक्स, ठीक आहे. आणि 4 स्पीड तुम्हाला ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला गिअरबॉक्स दिलेलं असण्यामध्ये, ठीक आहे. इकडे बाबा एक बॅटरी दिली असेल. इथे तुम्हाला ABSची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम मिळून यावरती फ्युलचं दिलेलं असणार आहे. खाली तुम्हाला फॅन दिले असेल आणि स्पेस पण तुम्ही बघू शकता किती मोठं आहे यामध्ये, ठीक आहे. फक्त NCAPमध्ये तुम्हाला जी ही तुम्हाला सेफ्टी जी आहे दिली तुम्हाला ही 3 स्टारमध्ये भेटेल, ठीक आहे, या ठिकाणी. आणि इंजिन पण तुम्ही बघू शकता किती मोठं आहे ते. 4 सिलेंडर तुम्हाला दिलेलं असणार, याच्यामध्ये सिलेंडर हे इंजिन या ठिकाणी आणि गिअरबॉक्स तुम्हाला दिलेलं असणार, ठीक आहे, या ठिकाणी. आता मी बोर्ड बंद करतो आणि तुम्हाला बाकीचं डायमेन्शन सांगून देतो, कलर कोणते येतील. आणि जर तुम्हाला गाडी जर एक्सचेंजमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचं एक्सचेंज बोनस तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये, ठीक आहे. आणि शोरूमकडून याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे एक 20,000पर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिली असणार आहे. याची प्राईस आहे ती 13,58,442 रुपयेपर्यंत आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे बेसिक किट असणार एक्सेसरीज भेटेल. आणि तुम्हाला जर एक्सचेंजमध्ये तुम्हाला जर कोणती गाडी करायची असेल तुमची स्वतःची गाडी टू 4 व्हीलर, पण तर एवढंच आहे की जशी तुमची गाडीचं हे असणार इयर त्या हिशोबाने किंवा गाडीची कंडिशन जशी असेल त्या प्रकारे तुमची गाडीचं तुम्हाला रिव्हॅल्युएशन तुमचं होऊन जाईल या शोरूममध्ये. शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला मी देऊन टाकेल, तुम्ही करू शकता, कॉल करू शकता. या गाडीमध्ये तुम्हाला 7 सिंगल टोनमध्ये कलर असते दिलेले आणि 3 कलर तुमचे असणार आहे ड्युअल टोनमध्ये. एक असणार आहे आपला ब्ल्यू रेड कलर असणार आहे, एक ब्राऊन असेल, ब्लॅकमध्ये दिलेले असणार आहे, ग्रे कलर असेल, सिल्वर असेल आणि व्हाईट कलरमध्ये दिलेलं असणार आहे. ड्युअल टोनमध्ये तुम्हाला असणार आहे ब्राऊन विथ ब्लॅक, रेड विथ ब्लॅक असणार आहे, ग्रे विथ ब्लॅक. गाडीचं तुम्हाला डायमेन्शन असणार आहे लेंथ असं दिलेली 4490 mm पर्यंत, वीट दिली असणार 1730 mm पर्यंत, हाईट दिली असणार 1485 mm पर्यंत, व्हील बेस दिलेला असणार आहे हा तुम्हाला 2650 mm पर्यंत. आणि टर्निंग रेडियस तुम्हाला असणार आहे 5.4 पर्यंत. आणि डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल लेक्साचा. वेलॉक्स मोटरच्या बरोबर ऑपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. कोणाला इन्क्वायरी करायची तर तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकता. या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला दिलेला असणार आहे. कोणाला जर इन्क्वायरी करायची तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकतात. आणि हे बघा पाठीमागे जे हे असणार आहे आपले पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेली असेल आणि पाठीमागे तुम्हाला हे जे असणार आहे दिलेलं सस्पेन्शन ते तुम्हाला असणार आहे टॉरिझम बीममध्ये. टाकी तुम्हाला दिलेली असणार 43 लिटरपर्यंत. यामध्ये तुम्हाला ते CNG भेटणार आहे. मग मित्रांनो तुम्हाला या कारचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. चला मग मित्रांनो, जे लोक नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील, ठीक आहे. चला मग मित्रांनो, अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो.